नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी, या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की तुम्हाला आपला काही वेळ घरच्यांसोबत घालविला पाहिजे. मग यासाठी तुम्ही काहीही खास करा, कारण असे करूनच तुम्ही त्यांच्या मनातील गोष्टी समजण्यात आणि त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल. जर आपण भागीदारीमध्ये व्यवसाय केला तर या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की आपला भागीदार दिलेला शब्द पाळत नाही, ज्यामुळे आपल्या मनात काही निराशेची भावना उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आपल्यासाठी ते बरे होईल की त्यांच्याबरोबर बसून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच तुम्ही परिस्थिती सुधारू शकता. या आठवड्यात विद्यार्थ्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायची इच्छा होईल, परंतु आपल्या घर परिवाराचे अचानक आगमन झाल्याने आपली योजना खराब होऊ शकते. म्हणून सुरुवातीपासूनच या शक्यतेसाठी स्वतःला तयार करा आणि अस्वस्थ होऊ नका, अन्यथा आपला संपूर्ण आठवडा खराब होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात या सप्ताहात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळण्यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल, यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत करण्यात यशस्वी राहाल आणि याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेऊ शकता. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम भास्कराय नम मंत्राचा जप करा. कन्या राशी, या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे, कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात. अशात जर त्यांना हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केलेला आहे, तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणेही भेटू शकते. सोबतच तुम्हाला त्यांच्यासमोर अपमानास्पदही वाटेल. आपली अस्वच्छंद जीवनशैली या आठवड्यात घरातील लोकांसोबत खराब जाईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होईल. म्हणून आपल्या सवयीमध्ये आवश्यक बदल आणणे, आपल्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 8व्या भावात विराजमान होण्याने करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल, कारण ही वेळ तुमच्या जीवनात असे काही चांगले बदल आणि अप्रत्याशित घटना घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होता. या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकता. तथापि जेव्हा तुम्हाला याच्या नकारात्मक परिणामांचा अनुभव होईल, तेव्हा खूप वेळ होऊन गेलेला असेल. या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टीला लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रासोबत वाद न करता
त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. उपाय: तुम्ही नियमित 41 वेळा ओम दुर्गाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद.